प्रभूच्या नावाला स्तुती असो. आज पुन्हा एकदा आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आज आपण प्रभूच्या नावाला स्तुती देणार आहेत, त्याच्या नावाला गौरव देणार आहेत. तर का नाही आपण आपले नेत्र बंद करूया यावेळेस आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि परमेश्वराला गौरव देऊया. थँक्यू लॉर्ड जीसस, वी वर्शिप यू, वी प्रेज यू लॉर्ड जीसस. We praise you, we worship you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. धन्यवाद दे बापा, आजच्या सुंदरशा दिवसासाठी तुझे उपकार मानते. धन्यवाद करते माझ्या प्रेमळ प्रभू की आजचा दिवस तू आमच्या जीवनाशी जोडला प्रभू. थँक्यू, तू आज आमच्यावर इतका प्रेम करतोस माझ्या प्रेमळ बापा. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या प्रेमाबद्दल तुझे मनापासून उपकार मानते माझ्या प्रेमळ प्रभू. धन्यवाद देते प्रभू तुझ्या नावाला की तू आमच्यावर इतकं प्रेम करतोस. तू आम्हाला टाकत नाहीस परमेश्वरा, तू आम्हाला अनाथ असं सोडलेला नाही आहे परमेश्वरा. तुझी प्रेम दया दे बाप्पा रोज आमच्यावर आहे परमेश्वरा. तुझ्या कृपेमध्ये कधी खंड नाही पडत परमेश्वरा, तुझ्या प्रेम दयेमध्ये खंड नाही पडत. रोज तू आमच्यावरती प्रेम करतोस, तू रोज आमच्यावरती कृपा करतोस परमेश्वरा. ते बाप्पा म्हणून माझं हृदय तुला म्हणतं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आज प्रभू आम्ही तुझा कुठलाही उपकार विसरत नाही. आज नवीन एक वर्ष तू आमच्या जीवनाशी जोडलं आहे परमेश्वरा. आज एक नवीन वर्ष तू आमच्या आयुष्याशी जोडलं आहे प्रभू. गेल्या वर्षभरामध्ये तू प्रभू आम्हाला सांभाळलं, आमची काळजी घेतली प्रभू. त्याबद्दल थँक्यू सो मच देव बापा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देव बापा. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो देव बापा. आम्ही म्हणतो प्रभू तू मान आणि महिमा पांघरलेला परमेश्वरच देव बापा. सगळा गौरव तुला असो, तुला मान असो, तुला महिमा असो देव बापा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद मानतो परमेश्वरा. यस देव बापा. थँक्यू सो मच माझ्या प्रभूजी. आज या चॅनलच्या माध्यमाने प्रभू जसं देव बापा आम्हाला तू एकत्रित करत आहे परमेश्वरा, तू आम्हाला जोडत आहे म्हणून थँक्यू सो मच देव बापा. आज माझ्या प्रभू थँक्यू, तू आमची आठवण केलेली आहे परमेश्वरा. थँक्यू, तू आमची आठवण केलेली आहे प्रभू. तू आम्हाला विसरलेला नाही आहेस परमेश्वरा. थँक्यू आजच्या दिवसासाठी देव बापा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो देव बापा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आणि आपण सर्व आपले हात वर करून परमेश्वराला धन्यवाद देऊया.
त्याच्या नावाची स्तुती करूया, त्याला गौरव देऊया. मागील वर्षामध्ये आम्ही ऐकलं देव बाप्पा, लोक आजाराने मेले परमेश्वरा, लोक ॲक्सिडेंटमध्ये मेले परमेश्वरा. आज त्यांनी आजचा दिवस ते बघू शकले नाही, हा नवीन वर्ष प्रभू ते पाहू शकले नाही परमेश्वरा. आज माझ्या प्रभू आम्ही ऐकलं की कसं प्लेन क्रॅशमध्ये देव बाप्पा एवढे लोक परमेश्वरा हे जग सोडून गेले. पण प्रभू मी म्हणते की तुझी आमच्यावरती प्रेम आहे परमेश्वरा, तुझी आमच्यावरती कृपा आहे माझ्या प्रभू, की आजचं हा वर्ष आम्ही बघितलं, हे दिवस आम्ही बघितलं, आजचा दिवस तू आम्हाला दिला की आम्ही तुझं गौरव करू शकू देव बाप्पा, आम्ही तुला स्तुती देऊ देव बाप्पा, आम्ही तुला स्तुतीचं यज्ञ अर्पण करू माझ्या प्रभूजी, कारण तू स्तवनामध्ये वसणारा परमेश्वर देव बाप्पा. यस देव बाप्पा, स्तोत्र 103 म्हणताना परमेश्वरा की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. यस अबा फादर, आम्ही तुझे कुठले उपकार विसरणार नाही. तू आम्हाला आजारापासून, आम्हाला रोगराईपासून, महामारीपासून, प्रत्येक गोष्टीपासून तू आम्हाला लांब ठेवलेला आहे परमेश्वरा. तू आमच्यावर प्रेम केलं आहे प्रभू, या सगळ्या गोष्टींना तू आमच्यापासून दूर ठेवलं आहे परमेश्वरा. तू आम्हाला जिवंत ठेवलं आहे, तू आम्हाला चांगली तब्येत, दीर्घायुष्य देऊन तृप्त केलं आहे परमेश्वरा. थँक्यू. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो माझ्या प्रेमळ परमेश्वरा. थँक्यू देव बाप्पा, थँक्यू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू धन्य आहे, तू महान आहे परमेश्वरा. यस देव बाप्पा, तू महान आहेस माझ्या प्रेमळ बाप्पा, तू धन्य आहे माझ्या प्रभू. तू अल्फा ओमेगा आहे परमेश्वरा, तू आदी आणि अंत आहे माझ्या प्रभू. तू मार्ग, सत्य व जीवन आहे परमेश्वरा. यस, जरी आमच्या जीवनाची देव बाप्पा, आमच्या सेवेची जरी सुरुवात छोटी असेल तरी परमेश्वरा आमचा विश्वास आहे की आमचा अंत मोठा आहे माझ्या प्रभूजी. यस अबा फादर, थँक्यू मास्टर. आम्ही सगळा गौरव देव बाप्पा तुला देतो माझ्या प्रभू, आम्ही सगळा गौरव माझ्या प्रभू तुला देतो माझ्या प्रभूजी. आम्ही म्हणतो प्रभू की तू आहे तर सर्व काय आहे प्रभू. तुझ्या कृपेमुळे आम्ही जीवन जगत आहोत देव बाप्पा. रोज तुझी प्रेमदया आमच्यासाठी नवीन होते माझ्या प्रभूजी. यस माझ्या देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला गौरव, तुला मान महिमा देतो आणि प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो. आमेन. तर आपण आपलं आता वचन वाचूया. आपण आता 100वा स्तोत्र आपण वाचणार आहेत. स्तवन करण्याविषयी बोध. उपकार स्तुतीच्या अर्पणाचे स्तोत्र. अहो सर्व पृथ्वीवरील लोकांनो, यहोवाला हर्षनाद करा, हर्षाने यहोवाची सेवा करा, गायन करीत त्याच्या समोर या. यहोवा हाच देव आहे असे तुम्ही जाणा. त्यानेच आम्हास निर्माण केले आणि आम्ही त्याचे आहो. आम्ही त्याचे लोक व त्याच्या कुरणातली मेंढरे आहो. उपकार स्तुती करीत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याची उपकार स्तुती करा, कारण त्याचे नाव त्याचे नाव धन्य म्हणा. कारण यहोवा उत्तम आहे, त्याची प्रेमदया सर्व काल आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढी राहते. हे वाचलेली वचनं परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करो. देवाचं वचनात जसं सांगितल्याप्रमाणे की अहो सर्व पृथ्वीवरील लोकांनो परमेश्वराचा धन्यवाद करा, यहोवाला हर्षनाद करा आणि यहोवाची सेवा करा. आज या नवीन वर्षामध्ये परमेश्वर या वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहे. आज या नवीन वर्षामध्ये परमेश्वर देवाची इच्छा आहे आमच्यासाठी की आम्ही त्याच्यासाठी काय करावं. कारण नेहमीच आम्ही जेव्हा प्रार्थनेला बसतो, आम्ही नेहमीच परमेश्वराला हे सांगतो की आम्हाला काय पाहिजे. आम्ही आपल्या गरजा देवासमोर मांडतो आणि देवाला सांगतो आम्हाला हे पाहिजे, आमच्या लेकरांसाठी पाहिजे. आम्ही नेहमीच आमच्या गरजा देवापुढे ठेवतो. पण आपण कधी विचार केला आहे का की देवाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे. देव आपल्याला सर्व काय देतो आणि तो देणारच. देवाने सांगितलं की आकाशातल्या पाखरांकडे पहा, फुलांकडे पहा, ते पेरणी करीत नाही, ते कातीतही नाहीत. आपण कधी बघितलं का कुठल्या जनावराला काम करताना
किंवा त्याला काहीतरी साठवून ठेवताना. पण परमेश्वर म्हणतो की पहा तुम्ही की त्यांना मी कसं पुरवतो, त्यांना सर्व तो पुरवतो. जे झाडं आज आहेत उद्या नाही आहेत, परमेश्वर त्यांना पण पुरवतो. मग परमेश्वर ऑलरेडी आपल्याला सर्व काय देतो. जे लोक देवावर विश्वास ठेवतात किंवा जे लोक विश्वास ठेवत नाहीत तरी परमेश्वर त्यांना देतो. ज्यांना देवाचं नाव माहिती आहे, ज्यांना नाही माहिती आहे, सर्वांना परमेश्वर सर्व काय पुरवतो, सर्वांना देतो. हे झालं की आम्हाला देवाकडून काय पाहिजे, कारण परमेश्वर हे आपल्याला देतो. तुम्ही बघा बरं, ज्या दिवशी तुम्ही असं होतं की आज एक दिवस समजा तुम्ही प्रार्थना नाही केली किंवा तुम्ही प्रार्थनेला दिवस नाही दिले, आज तुम्ही बघा ज्याला देवाबद्दल माहितीच नाही आहे किंवा आज जे लोक देवाला ओळखतच नाही आहेत, आज तुम्ही बघा की जे लोक प्रार्थना पण करीत नाहीत, परमेश्वर विश्वासू आणि अविश्वासू दोघांवर परमेश्वर सेम गोष्टी करतो. त्यांना पण सूर्याचा उजेड आहे, त्यांना पण रात्री चंद्राचा प्रकाश आहे, ताऱ्यांचा प्रकाश त्यांना मिळतं आहे. सर्व गोष्टी परमेश्वर प्रत्येकाला देतो. असं नाही की आम्ही प्रार्थना करतो म्हणूनच परमेश्वर आम्हाला सगळ्या गोष्टी देतो, असं नाही आहे. आम्ही प्रार्थना जरी कधी नाही केली आहे, आम्ही असं झालं आहे का की तुम्ही आज समजा प्रार्थना नाही केली आणि त्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले, त्या दिवशी तुम्हाला परमेश्वराने काहीच दिलेलं नाही आहे? तर असं नाही आहे. आपण प्रार्थना करतो किंवा नाही करत आहे तरी परमेश्वर आपल्याला सर्व काय पुरवतो. पण ह्या जगामध्ये जेव्हा देवाने आम्हाला पाठवलं, जेव्हा या जगात परमेश्वराने आम्हाला निर्माण केलं आहे, आम्हाला आपल्या आईच्या उदरात आम्हाला पाठवलं, त्यावेळेस परमेश्वराची आमच्याकडून काहीतरी इच्छा होती. परमेश्वराची आमच्यासाठी काहीतरी योजना होती, इच्छा होती. असं नाही की फक्त आम्ही रोज खायचं प्यायचं, रोज चांगले कपडे घालायचं, बस झोपायचं आणि झालं, संपलं. या जगात आम्ही येण्याचा आमचा काहीतरी उद्देश होता. देवाने आम्हाला या जगात काहीतरी उद्देशाने पाठवलेला आहे. तर तो उद्देश आहे की आम्ही सर्व लोकांना म्हणावा की परमेश्वराचा जय जयकार करा. ज्या देवाने आम्हाला जीवन दिलेलं आहे आम्ही त्याचा जय जयकार करावा. ज्या देवाने आम्हाला जिवंत ठेवलं आहे या पृथ्वीवरती आम्ही त्याचा जय जयकार करावा. आम्ही त्याची सेवा करावी. कारण आम्ही बघतो की प्रभू येशू जेव्हा या जगामध्ये आला होता, प्रभू येशू जेव्हा मानव रूप धारण करून या जगामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी प्रत्येकाची सेवा केलेली आहे. त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत, त्यांनी आजारांना बरे केलेलं आहे, त्यांनी जे मेलेले होते त्यांना जिवंत केलेलं आहे. परमेश्वराने प्रत्येकाची सेवा केलेली आहे. आम्ही कुठंच बघत नाही, पूर्ण अख्खा बायबल जरी तुम्ही शोधून काढलं तरी असं तुम्ही कुठंच बघणार नाही की जिथं परमेश्वराने सेवा करून घेतलेली आहे. पण परमेश्वराने सेवा केलेली आहे. म्हणून आज या वचनाद्वारे मला तुम्हाला सांगू इच्छिते मी तुम्हाला की आज आम्हाला देखील तेच करायचं आहे. जे प्रभू येशूने या जगामध्ये आल्यानंतर केलं, त्याने लोकांची सेवा केली आणि त्यांनी लोकांना, आजारी लोकांना बरं केलं. जे देवाला ओळखत नव्हते त्यांना देवाने त्या वचनाद्वारे आज त्यांची ओळख त्यांना झाली. खूप लोक होते की ज्यांनी देवाचा नकार केलं, देवाला त्रास दिला, प्रभू येशूला त्यांनी त्रास दिला, त्यांचं छळ केलं. आम्ही बघतो की लोकांनी त्यांचं ऐकलं नाही वचन, तरी देखील परमेश्वराने प्रत्येकावरती प्रेम केलेला आहे. पण देवाचं वचन सांगतं की त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना परमेश्वराने त्यांना त्याचे पुत्र, त्याची कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज परमेश्वराची अपेक्षा आपल्या लेकराकडून ह्या नवीन वर्षामध्ये हीच आहे की आता तू लोकांना जाऊन सांग की परमेश्वराचे जय जयकार करा. आम्ही स्वतः पहिले देवाला आपल्याला एक स्तुतीचा यज्ञ परमेश्वराला आम्हाला अर्पण करायचं आहे. कारण परमेश्वराला आमच्याकडून आमचा पैसा नको आहे, आमच्याकडून काय खायला प्यायला कुठली वस्तू त्याला आमच्याकडून नको आहे, पण त्याला पाहिजे आमच्याकडून एक स्तुतीचा यज्ञ. आणि तो स्तुतीचा यज्ञ परमेश्वराला या नवीन वर्षामध्ये आम्हाला अर्पण करायचं आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी देवाची उपकार स्तुती करायची आहे, त्याचं धन्यवाद करायचं आहे, त्याला धन्यवाद द्यायचं आहे. जेव्हा सकाळी आम्ही उठतो त्यावेळेस आम्हाला परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायचं. ज्यावेळेस आम्ही आमच्या बिछाण्यावरती आम्ही नेत्र उघडतो आणि बघतो की आम्ही आमच्या बिछाण्यावर आहोत, त्याच वेळेस त्या क्षणेला परमेश्वराला आम्हाला त्याचा गौरव करायचा आहे, त्याची उपकार स्तुती करायची आहे, त्याचं धन्यवाद करायचं आहे की प्रभू
आज मी माझ्या घरात आहे, माझ्या कुटुंबासोबत तू मला ठेवलं आहे, आज या जगामध्ये तू ठेवलं आहे, म्हणजे आज तुझी काहीतरी माझ्यासाठी एक योजना आहे. आज तुला मी धन्यवाद देतो. आज या जगातून मी गेलो नाही, आज या जगात तू मला ठेवलं आहे, म्हणजे तू मला अजून एक दिवस दिला आहे यासाठी की तुझी इच्छा या जगात मी पूर्ण करावी. आम्ही नेहमी परमेश्वराला आपली इच्छा सांगतो, पण कधी आम्ही देवाची इच्छा जाणण्याचा प्रयत्न केला का? पण आज या नवीन वर्षामध्ये आमच्याकडून परमेश्वराची जी इच्छा आहे की आम्ही त्याची उपकार स्तुती करावी, त्याचा गौरव करावा. पृथ्वीवरील सर्व लोकांना आम्ही जाऊन सांगावा की परमेश्वराला धन्यवाद द्या, परमेश्वराचे जय जयकार करा आणि परमेश्वराची सेवा करा. आज हेच देवाला आमच्याकडून हवं आहे. तर का नाही आपण परमेश्वरासमोर जाऊया आणि आपण आपले नेत्र बंद करून आपण देवाजवळ मागूया, त्याच्याकडे प्रार्थना करूया की परमेश्वरा तू आम्हाला कृपा दे, तू आम्हाला तुझा अनुग्रह दे, तुझं सामर्थ्याने आम्हाला इतकं भर की आम्ही तुझी सेवा करावी. जसं तू या जगामध्ये सेवा करण्यासाठी आला होता तसंच आम्ही देखील तुझी सेवा करावी. म्हणून आपण प्रत्येकजण आपले नेत्र बंद करूया. परमेश्वर देव बापा, आज थँक्यू, तू या वचनाद्वारे आमच्याशी बोललास प्रभू, तू आम्हाला कृपा दिली परमेश्वरा. आता ह्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे या नवीन वर्षामध्ये प्रभूजी आम्ही तुझी स्तुती करावी, तुझा गौरव करावा, तुला मान महिमा द्यावी, तुझी उपकार स्तुती करावी, उपकार स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करावा प्रभू. यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर माझ्या प्रभूजी. बस झाला देव बापा, आता प्रत्येक वेळेस आपल्यासाठी आपलाच रडगाण घेऊन समोर बसणं परमेश्वरा. आता आम्ही म्हणतो की आम्हाला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे, तुला मान महिमा गौरव द्यायचं आहे परमेश्वरा. आम्हाला आजारी लोकांना तुझ्या प्रभू येशू तुझ्या नावामध्ये आम्ही त्यांना आम्हाला बरं करायचं आहे माझ्या प्रभूजी. आणि प्रभूजी माझ्या प्रेमळ बाप्पा, जे देव बाप्पा संकटात आहेत, जे त्रासात आहेत, त्यांना जाऊन मदत करायची आहे माझ्या प्रभू. म्हणून तू आम्हाला कृपा दे, सहाय्य आणि मदत कर आणि आमचा उपयोग कर. सगळा मान सन्मान गौरव आम्ही प्रभू तुला देतो आणि प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.